समृद्धीनंतर भाऊ हा एअरपोर्ट सगळ्यात महत्वाचा विदर्भाच्या दृष्टीने असणार आहे. मुळातच आपल्याला कल्पना आहे की आपण जो कार्गो हबचा प्रोजेक्ट इतके वर्ष करत होतो त्याच्यामध्ये एअरपोर्ट हा सगळ्यात महत्वाचा घटक होता, पण तोच मागे राहिला होता. जवळपास 4-5 वर्ष हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये केसेस चालल्या, पण आता सगळे निकालही आले आणि आता ते काम झाल्यामुळे आणि जसा हा एअरपोर्ट तयार होईल कार्गो हबचं जे आपलं स्वप्न आहे ते पूर्ण करता येईल. जे सहा खासदार आले त्यात तुमची महत्वाची भूमिका आहे. त्यांना भाजपात यायचं होतं असं म्हटलं जातं. सर हिंदी फायदा होगा एअरपोर्ट आणि वेगळ्या उद्योग नाही या सगळ्या प्रोजेक्ट. निश्चितपणे नागपूर मला असं वाटतं की मध्य भारताचं एक प्रमुख एअरपोर्ट म्हणून आता नागपूर एअरपोर्टकडे पाहिलं जाईल. विदर्भाच्या विकासासाठी किती मदत होणार आहे? शेतमाल आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट हे सर्व प्रकारे अर्थव्यवस्थेला चालना देते, त्यामुळे शेतकरी असो उद्योग असो सर्व प्रकारच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना आहे. लंबा इंतजार अभी समाप्त हो रहा है नागपुर एयरपोर्ट को लेकर, आप लगातार इसको कैसे देखते हैं? कि आज बहुत ही हर्ष की बात है, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व नागपुर एयरपोर्ट का आज हम हस्तांतरण जीएमआर को कर रहे हैं और एक बहुत ही अच्छा आधुनिक इस प्रकार का एयरपोर्ट यहां पर तैयार हो रहा है. इस एयरपोर्ट के कारण मध्य भारत को एक बहुत ही अच्छा एयरपोर्ट भी मिलेगा, एक इकोसिस्टम मिलेगी. कार्गो हब का जो हमारा सपना है वो भी यहां पर पूरा होगा और निश्चित रूप से मैं ऐसा मानता हूं कि इससे आर्थिक विकास में बहुत बड़ी मदद होगी. ऑपरेशन टायगर नंतर तुळवातुळवीची भाषा होते. संजय राऊतांनी देवेंद्र भारतींना पत्र पाठवलं आहे की माझ्या घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली जाते. दीना पाटील कोणाचंही घर बॉम्बने आम्ही उडवू देणार नाही आणि पोकळ धमक्यांना कोणी घाबरूही नये आणि कोणी धमक्या देत असेल तर त्याला पोलीस योग्य उत्तर देतील. थँक्यू. थँक्यू भाऊ.